हॅलो. काय चालय? करावं म्हणलं फोन. हा, कधी येणार आहे भेटायला? बरेच दिवस झाला, आठवण येऊ राहिले. हा, या बा भेटायला आम्हाला गरीबाला. चालायचं. काय झालं? बर बर, मीच येऊ भेटायला असं? कुठं यायचं भेटायला? थांब 5 मिनिटं करतो फोन. काय दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे? खाव काय चाललंय? अरे हे लय आईला खतरनाक एखादं माणूस कुठं बसलं का तिड तुम्हाला याचंच बा, टपकायचंच बा. आहे. पडत काय रे? काय सोम म्हणतो? तू तू काला आला पर्या? अरे लय चालत कुठं फोन बोलायचं. ते शेतात गेलो होतो, पायदून इकडे चालूय. शेतात काय लावले यंदा? यंदा कांदे लावले. हा ना, तू काला आला पर्या मला डिस्टर्ब करायला इड? काय बरं डिस्टर्ब? चालला होता माझा फोन. अरे काय सोड राव हे धंदे. बरं ऐक ना, हा, चल ना कुठेतरी फिरायला जाऊ. पावसाळ्याचं वातावरण आहे. नाही नाही, आपल्याला नाही जमणार. हे लय हालत आहे रे. मोडून पाडशील बाबा मला. काय तुला काय नेमकं तुला झालंय काय? काय नाही, लय कटाळा यायलाय गावात. हा, तू तो पाय. मला काय नाही, मी जाणार आहे दुसरीकडे फिरायला. म्हणजे आपलं काम आहे ते प्रायव्हेट. जरा तुला नाही Private? कळायचं ते. प्रायव्हेट म्हणजे तुला नाही कळणार. बाबू, हा, म्हणजे अशी हीच का आपली दोस्ती? अरे सोम, विषय काय माहितीये का? हं. आपल्याला घावलंय एक पाखरू. जरा तिकडे जायचंय. तू नको डिस्टर्ब करू मला, ते तुझं अरे. काम नाही. तू जाय. म्हणजे आता तुमची गरज नाही राहिली मला. मला फोन बोलायचंय. तू जाय चुक चुक. जाय जाय. काय अगं ते आमच्या गावातलं सोम नाही का, ते आलं होतं. काय म्हणती? थांब, अजून एक एक बोके आलाय, करतो तुला फोन. काय रे, काय करते? कोणाशी बोलत आहे? हम्म, कोणाशी बोलत आहे? तुला काय करायचंय? सांग ना. बाबा लय उच्या पात्या बा. आयला मला तुम्ही असेच आयला तुमच्या बियाणं गावाच्या बाहेर जाऊन राव का काय करावं? खबर? एवढ्या ते सोम आलं फोन बोलून देते नाही, तू आला फोन बोलून देत नाही. नाही, बायचा होता का माणसाचा होता? माणसाचा असेल बाईचा असेल, तुला काय करायचंय? अरे मला एकही बाईचा फोन येत नाही रे. त्याला मी काय करू? काय आहे? त्याला दिसायला लागत आहे असं हँडसम, तेव्हा नाही थोडी. मी दाढी टाकायची का? मग टोचत नाही. कोणाला? नाही तुला. हा, मला. अरे बाबा तू आवर पटके काय बोलतो? पटक्या बोल. मला डायरेक्ट मला कन्फ्युज दमच करून निघाला. टाकलं. तू काय चाललंय काय? तू दबस नाही का आवर लोक. काय करायचंय तुला? मग कोणाशी बोलतो ते तरी सांग टपकर रे. अरे एक पाखरू आहे आपल्याला गावलंय. म्हणजे गोपन आहे का तो अगं? म्हणजे गोपन पाकरू मारितो का? अरे काय येडा आहे ते बाई, तिचा फोन येऊ राहिला सारखा. बोल 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 नको नको बोल ना. नको, तुया देखत नको. अरे सांग ना बाबराव म्हणा. नको तुया देखत बाबराव नको. सांग, बोल ना म्हणा. नको अरे तेवढंच मला बरं वाटेल. नको रे बाबा, अरे तेवढं माणसं तुया देखत नको. निवंत झोपल मी. हे दे ना. नको नको, तू मला जमले कुठं ते मोडून टाकशील. हा का? मग पाखरू म्हणजे कळत नाही का तुला? नाही. अरे छावी छावी. छावा? हे काय चाललंय तू? आलं कोणती छाया? गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड म्हणजे गल खांदायची तिला काय करायचं? बाब्या गर्लफ्रेंड रे. म्हणजे काय राहतं ते? अरे झिंगाट झिंगाट झिंगाट. ते गाणं? बाब्या हा? नाही, मला तुला सांगायचंच नाही. जे काय असेल ते असेल. फोन करायचा मला, मी जातो. जिगट म्हणजे सांग ना मग काय? लफड लफड लफड. कोणा सांगा? लफड काय बाप्या संग येते का? काय बोलतो? मला शिकवण कसं करताय? तुला काय शिकवायचं? तू तू तुझ्या पद्धतीनं कर ना. तो कसं केलं मला तर सांग ना. मी काय नाही, मी डोळा मारला असा. म्हणजे काढू जमलं. डायरेक्ट काढू मारला का? बाब्या असा रे, एक असा. हा. म्हणजे डोळा चोळायच्या आधी बोटानं अरे एक झाकायचा. हा. असा. एक उघडायचा का? हा, करून दाखव. दोन्ही टाकल्या दोन्ही झाकले होते, कानपटीत रटा दिली एखादी बाई. का? दोन्ही कायला झाकीत म्हणशील? आंधळ आहे का? एक एक झाकून दाखव मला.
हा जमलं जमलं जमलं. असं करायचं सारखं जायचं का असं असं करायचं असं असं. असं करी जायचं हा कुठं? हा म्हणजे लगे पटत. उघडायचंच नाही ना हा नाही 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 मग? तुला जी बाई पटली ना ती दिसली का तिला घाल. म्हणजे उघडायचा एकच झाकायचा. एक उघडा ठेवायचा हा एक झाकून ठेवायचा हा ना? येऊ असं का? असं बटू का येऊ का मी कुठं? जातो ना मी आता. ए अरे काय मला फोनवर बोलायचंय ना. बावटे बरं मी काय ऐक ना हा. मला एखादी पाहणार माझं लग्न नाही होऊ राहिलं रे. ये भाऊ इड मलाच कशी बशी भेटले. मी नाही तुला पाय रे का मला फोनवर बोलायचे. जाऊ दे यार अरे बोलशील ना अरे जाऊ दे राव. पांडे अरे पाय एखादी पाय अरे नाही रे भाऊ अरे नाही जाऊ मी दे. तुला पाहिलं वाटलं एखादी पण तुम्हाला मला आहे ऑलरेडी बायली म्या. नाही ती फोन येऊ राहिले थांब जातो मी. हे बाय येऊ का? ते पांड्या मग बाय दिसले का डोळे मारे चालायचे. आता डोळे मारायचे म्हटलं तर एक असं करावं असं करावं लागेल. हां बरं चला जशी आयडी दिली तशी करीत राहू. भेटले तर भेटले तीच घेऊ बायको करून मग आता काय करणार. चला मला कुठं डोळे मारताय तुम्ही? म्हणजे डोळे डोळे तुला मग तू कोण आहे? मी सोम आहे सोम. सोम हा आज काय करताय का? आजार विचार झाला का काय? नाही रे मग तो पांड्या नाही का आपल्या गावातला हा त्याला म्हणलो अरे मला लग्न होईल नाही तर मला एखादी बायको पाय बा. तो म्हणतो नाही हो बायको नाही मला एक जिंगाट भेटले म्हणतो. मग तो कसं केलं म्हणलं मला करून सांग म्हणजे मी तसं करेल बा. तर तो काय म्हणतो माहिती का हा तिला डोळा मारायचा डोळे काय हे करायचे. अहो, मग बायांना डोळे मारायला माणसांना कुठे मारताय तुम्ही? तू माणूस आहे काय? मग काय? ते मला काय माहिती आता मी तसंच करीत चाललोय रस्त्याला. अहो, मग काय आता का माणसांना डोळे मारशाल का तुम्ही? तू कुठं चालला आता? मी चाललो होतो खाली. हा का हा जाय मग मी जातो आता इकडून येतील ना कुणी पण. आणि कोणला डोळे नका मारू. हा महारबीर खाऊन घ्याशाल बाय. का बरं? असं असं करत जाशाल तर मारच खाशाल ना. हा पांड्याने सांगेल मला. म्हणूनच मार खाशाल. नाही नाही पांड्याला मारा बसल. हा मग काय पाहू तुमचं तुम्ही. मग गावाला माहिती बाबा कधी करणार नाही असं. बरं आहे ना चल चालू का करू सुरू. अहो जाऊ द्या जा. ए बाबूराव काय अरे पागल बिगल झाले काय तुम्ही? काय असे काय डोळे मारत चालले तुम्ही? काही डोकं आहे का तुमच्या ठिकाणावर? मग मला काय करू मी काय करू मग आता? मी काय करू म्हणजे? अहो हे डोळे मारायचं कोणी सांगितलं तुम्हाला? काय चाललंय हे? तो आपल्या गावचा पांड्या नाही हा त्याला बाई काय डोक्याला ताण आहे हा पांड्याचा. काय बघून का बरं डोळे मारायला सांगितले? त्यानं पटवलं एक सामान. सामान? हा आता हे सामान म्हणजे काय? तो बरं सामान पटवलं. सामान म्हणजे कोण? वर्जन 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 म्हणजे काय चाललंय बाबूराव हे सामान वर्जन? तेव्हा आज तर मला पाखरू कोणतं पाखरू? काय माहिती आता चाललं काय बाबूराव हे? तोच मला म्हण फोन लावा त्याला. माक नंबर नाही त्याचा. हा का फोन लावा गपचूप. सामान पटवलं पाखरू पटवलं व्हर्जन. ही काय डोक्याला ताण यांचा. हॅलो कुठे आहे पांड्या? लवकर ये ना. अंगणवाडी जवळ उभे म्हणा आम्ही. ये अंगणवाडी जवळ ये. एक बाय भेटली ती मला नडली. लवकर ये लवकर. बाई भेटली? हा ये लवकर स्वाती ये. वहिनी भेटली म्हणा. स्वाती वहिनी भेटली. मी डोळा मारित होता ना तिला ती आली. ये लवकर ये. ती म्हणा कोणा शिकवलं तुला? ये म्हटलं पांड्यानं ये लवकर. हा ये ये गौरा. अहो तुम्हाला काही लाज वाटायला पाहिजे. गावातले लोक तुम्हाला कुत्र्याने हाणायचे नाही का? असे बायांना जर अरे नरसाळ्या. या हात हात हात. काय रे? तुला तुला काही अक्कल आहे का? अक्कल आहे का? सुरू झाली ती. हा? बरोबर आहे. अक्कल काय तुला केलं काही? तू? तुम्हाला रस्त्यात चालायचं बाय आली का डोळा मारायचं. अरे पण तुला काय रस्त्यानं सांगितलंय का? तिकडे बघा. हा? अहो याला मी काय म्हणलो तुम्ही बाईच आहे बर. आता लई घाण बोलली असती गपचूप तिकडे बघून बोला. काय झालं? काय सांगितलं तुझ्या बाबाला? मी नाही काय सांगितलं. बाबा बघितलं का डोळ्या मारत चलत कोणा रस्त्याने? सांगितलं? आणि हे मी बघ, सांगितलं पांड्या याने जरा केलं. माणसामध्ये बरं, राह. काय रे तुला? बिकार धंदे नको हा, करू ए, गावात. बाब्या तुला मी तुला काय असं- म्हणाल मला बायको पाय? हो वहिनी बाई त्याला बायको पाहून द्या. आता कोण बायको बघून द्यायची तुम्हाला? तुम्हाला बायको बघायसाठी या गावातल्या लोकांनी हे सहन करायचं का फालतूपणा? तुम्हाला काय ठरव तुम्ही ठरवा. द्या बायको पाहून द्या. नाही तर मग मला सारखे चालू राहायचं बाय. हा जाकायचा तो उघडायचा.
अहो बायको काय अशी रस्त्यावर भेटत असता का पुरी ते सांगा मला तुम्ही. मग गावाला काळजी तुम्ही पडेल ना. तुम्ही द्या पाहून द्या. गावाला काळजी ना, गावातल्या अर्ध्या बाया तुम्हाला असं बघू बघू काही का बी- घरामध्ये काही पळून करायला जाता. लागले, हे गेलं येडवून डोक्यावर पडले, मी काय सांगेल नाही, माझं बळच नाव सांगू राहिले. तुम्हाला बायको पाहिजे का? बरे, मला नको डोळे मारू. ऐका बाबूराव, हा. एक हे असं आहे, हा. बायको जर तुम्हाला लागत असेल तर ₹1,00,000 लागतील. लाख रुपये? हम्म. लाख रुपये हा, तेवढं कुठून आणायचं यानं? किडनी वापायला आता लागेल बायको पाहिजे म्हटल्यानंतर ₹1,00,000 तर बाबा, कोणी एक बी देऊ काम कर. शकत. लोक 10-10 लाख दोन्ही द्यायला किडनी तयार आहे. चांगली ना दोन्ही. खराब झालं. किडनी खराब आहे. डोळं जे मारतोय तेच एक डोळा ओपना. नको रे, मग पाहायचं काय ते? माझा पैसे कुठून आणशील? 1,00,000 रुपये ते कुठून आणायचे? ₹1,00,000 लागतील बाबा. 1,00,000 शिवाय बायको नाही भेटत. लोक दे 3-3, भाऊ, 4-4 लाख काहीतरी घेतात. करून मी तरी 1 लाख म्हटलं. 1,00,000 मी बायको देऊ शकते. देशाल का? हा, चांगले द्या बरं. मला पैसे द्यायचे, एक काम कर. आपण लगेच. चालते खालचं वावर आहे ना, मी गिरायक पाहतो. घेतो का तू? हा, मी गिरायक पाहतो रे. माय कुठून नाही, तूच गाय घे ना, तूच घे ना. माय का 1 रुपया अरे, नाही इडं. गिऱ्हाईक पाऊस तर हे करत ओपच तर लगेच बघू दुसरीकडे जायचं आपण. निघून, खाऊ. लगेच दुसरीकडे बघू. जायचं निघून. त्यांनाच देऊन टाक. गाणवाड घ्या, घेते तुम्ही, घेते. गाणवाड घ्या. आपण ते उद्योग नाही घालत. बरं मी वपून देतो, पण द्यावर का तेवढं बरं, करून. 30,000 आहे 100% पोरला. मला पूर्ण ₹1,00,000 लागतील तर तुम्हाला बायको भेटल. चालेल, हा देईल मी तुम्हाला ₹1,00,000. चालेल. मला संध्याकाळी पैसे आणून द्यायचे. हा. उद्या लगेच आपण लग्न लावून आणणार घरी. चालेल, हो. नक्की हा. 100%. 100%. भेटू आपण आता हो. डायरेक्ट लग्न आता नको करायचं. मारू ना. खाली बघून नीट चाला. गावातल्या बायांच्या चपलीने मार खाशाल. लोक आहे ना ते डोळ्यातले बुबुळ काढून गोट्या गोट्या खेळतील, मग कळन. हा का? आहे, बरं झालं वेडा. पाण्याचा चाला परवडला मला. डोळे मारायचा पाय झाला. वरी आता मला बाईक पाहू राहिली, तिला ₹1,00,000 द्यायचे. बरोबर बाईक करून आणणार. चला आता आपण ना घरी जाऊ. हे देवा, काय झालं असं? ₹1,00,000 घेतले, एक रात्रभर रे राहिली बायको. अरे 10 दिवस तरी राहिली असती तरी ₹1,00,000 पिटले असते. काय करावं आता? हे बाबा, कुठे राबू द्यायला रे बायको करायला? लोक काय एवढे चांगले का? पैसे ताब्यात घेतले, कुठं दिले पाहू या बाईनं. आवाज येतोय. ए बऱ्या, ए बाबराव, आयला मी इकडे आलो तो. आवाज काच येतोय म्हणलो. ए बाबू येतोय. काय झालं? काय झालं इकडे? काय रे बरे? लय वाईट झालं, लय वाईट काय झालं. गड्या? अरे आयला तू आलं तर चांगलं करून दिलं तर मस्त बायको बिको. अरे चांगलं करू दिल तर हा, पती पत्नी एक रात्रभर साबली रे. आणि पहाटे पहाटे बाथरूमला गेली, तशीच गेली तर घरी रे आली. आईचा धंदा तू यो बाबा, पैसे बुडलं रे मग पर्यंत. अरे तिने ₹1,00,000 घेतले रे. आईला तुला मी आता 20,000 एक जणाकडून पाहून दिलं, ते भरून द्यायची पाळी आली मला आता. अरे कमीत कमी तिने 10 दिवस तरी थांबले असते ना, तरी वसूल झाले असते पैसे रे. मरो ते 20,000 रुपये दे आता कस तरी करून कुठून तरी. आता का बाहेर गेले, तुला कुठून देऊ? बाबू आता हे मला अडका. आई. बरं जाऊ दे, होईल काहीतरी, पण ये स्वाती वहिनी कोण आपण वसूलच करू. पण मला आता डोळे मारावंच लागते. मरतो का मार खाशील? यो आई, बाबू, स्वाती वहिनीला फोन करून तिला सांग. फोन लाव रे. स्वाती वहिनी नाही चुकीचं केलं बरं का. फसवलं फसवलं. पांड्यो, नाही तर मी दारणात उडी मारितो हे आता. नाही असं नको करू. नको. हॅलो. ओ स्वाती वहिनी, इकडे बांधाऱ्याच्या गेट वर याव. हे पाणी भरीत होतं इकडे, बाब्यानं लय रावखळा माजवलाय. मोका रडू राहिलाय. काय केलं तुम्ही? कंची बाई पाहून आणली ती अशी. या लवकर या. येऊ राहिली. तिने चालू बाईच आणली होती वाटतं रे. तिला काय माहित असेल रे असं. यो बाबू, नाही भाऊ, ही आता बेकारीच झाली. पोरींचा काही विश्वास नाही राहिला. पोरी नव्हते रे, पहिले जाड बाई होती निम्या वयाची. काय सांगतो, 12-10 मॉडेल होत. कुठं तप्पीला पडेल होतं, रातोरात गेलो रे. फसला गाड्या. ए बाबा, फसला तर फसला, मलाही फसवलं 20,000. काय केलंय तुम्ही? काय झालं? हे पहा बरं. अय्यो बाबूराव, एवढं भेट लागलं का तुम्हाला? अरे, गावाकडे घेऊन जा ना, काय झालं? काय केलं तुम्ही? लगीन लावून दिलं ना, ती बाई गेली ना. काय चांगलं नाही केलं तुम्ही, मला बाई नाही बरोबर दिली. काय नाही केलं? लग्नाला बायको दिली, पण ते व्यवस्थित नाही रे दिली. एवढी भारी तब्येतवान, पहिली बारीक दाखवली म्हणे, नाही जाडजूड दे म्हणे. मला ते बायकोला मजा बिजा आली पाहिजे म्हणे जरा मला. परत जाड बायको करून दिली.
ती पहिली बारीक कॅन्सल केली, मंडपात बसवलेली पोरगी काढून दिली, परत जाड घेऊन आले. आणखी मला त्याच्यामध्ये 20,000 भरावं लागले वरतून. तेव्हा त्या समोरच्याने दिली 1 लाख. कोणाच गेलं अगं वैरी पती रात्रभर थांबले ग, निघून गेली निघून. निघून गेली. तुमचं काय कमिशन नव्हतं ना? अरे बाबा मीच 20,000 घातले, म्हटलं गेल्या डोळा मारत फिरतं गावभर. आणखीन मी 20 दिले, ती जाड बाया करून आणली. पहिले बारीक होती तर म्हण नको अहो, म्हणे. काय मित्राचा हाल करून टाकले. आता काय करायचं याला? याला सांभाळताना आली ती. तुम्ही बाई लाख एक रुपये द्या, दिवसात काय सांभाळी? तुम्ही बाई लाख रुपये द्या, मी कुठून 2 लाख रुपये? तू मावले 20,000 दे. तेव्हा त्याचे 20 द्यायचे आता मला. तुम्ही मला 20 द्या. मग 20 याचे 20 तुमचे 40 द्या 60 पहिले. 60,000 द्या. नाही तर मी तुमच्या घरी ये, तुमच्या घरी ये मी. आता मी चपलीने आणत असते. पाड्या सांग पाड्या. 20,000 दे मला पहिले. मला पैसे दे. जाऊ दे, बुडले तर बुडले पैसे, आपण दुसरी पाहू. नको रे मग आता दुसरे नको. नाही ना, आणू ना अजून 1 लाख रुपये नाही, मला जाऊ दे. द्यायचं. दुसरी पाहू अहो, आपण. दुसऱ्याला अजून 1.5 लाख रुपये दिले का अजून चांगली भेटन. नाही नको मला बस नको. दुसरी पाहू आपण, जाऊ दे. मग आता हे परत गावामध्ये डोळे मारते. डोळे मारायचंच राहील मी, पण बायको नको. डोळे मारील, मार खाशील. नाही डोळे मार बंद कर. जाऊ तू दे, बरं ना, जाऊ दे. पटत आहे बरं, असं पटत आहे ना डोळे मारलं. ए बाबा, मला नको त्याच्यात घेऊ. मी काही सांगू, मी काही जातो सांगू. बाबा, मी याला जातो. सांगितलं तुझ्या पद्धतीनं तो सांगितलं तर डोळे नाही मारायचे. रे बाबा, नाही. अरे नको ते धंदे उद्या करू. घरी मुकाट बस. पैसे देऊन कुठे बाया टिकत असत्या का? यांच्या मागे लागलाय तू. या बाबा, वाहिनी. लय लग्नाची हौस होती तुम्हाला. पहिले काय कर बाई, पैसे परत दे. माझ्याकडे नाही पैसे. नाही तर मी- 20,000 गेले त्याच्यामध्ये. नाही तर मी येईल तुमच्या घरी आता. बरं येशील ना, चप्पल उचल मागणी करायची नाही का तुमची चांगली? कशी काय करशील? हा, कसं काय करशील? मी तुझ्या तेव्हा नवऱ्याला लय गोड लागले बायको बायको बायको. तुझ्या नवऱ्याला सांगेल गेलं बाई पैसे घेतले. उचल म्हटलं त्या बारीक कर रे बाबा, बारीक पोरगी जरा टिकन. नको म्हणे, मला मजा नाही यायची म्हणे. पैसे वसूल झाले पाहिजे म्हणे. दाळ बाया करून दे म्हणे मला. तो बाबा. मंडपातली बाया उचलून फेकली आणि दाळ बाया करून दिली. अरे मला जानवर आणलं होतं तो, मला जानवर तुम्हीच म्हणे मला जनावर बघ एखादं अर्धा वयाचं. 12,000 मॉडेल आणून दिलं, रात्री तो निघून गेला. बरं ऐकन बाबूराव, आपण एखाद्या गरीबाची बघू. जाऊ द्या, पण मी आता पैसे नाही देणार वहिनी. नका देऊ, आपण भेटली तर बघू. चल मित्रांनो, आजचा एपिसोड बघितला तुम्ही. खरंच तुमच्या माहिती करता सांगते, बऱ्याच ठिकाणी असं होतं, पैसे देऊन बायका केल्या जातात. पैसे देतात 2-2.5 लाख रुपये, 3 लाख रुपये, आणि रात्रीतून पोरगी पळून जाते. ही सत्य घटनेवर आजची कंडिशन होती. लई बायको बायको करू नका, लई बी नवरा नवरा करू नका. तुम्हाला माहिती का, एका एका बाईचे 2-2, 3-3 लाख रुपये घेतात ते लोक. त्यांना बायको करून आणायचं आणि खुशाल निघून जातात. तसं आज बाबूराव सोबत घडलं, तसं तुमच्या सोबत नाही घडा, म्हणून हा एपिसोड बनवला. एपिसोड कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. बघत राहा स्वाती कदम नाशिकचे आशिक.